पहाटे 4चा गजर वाजला. मयुरी अर्धवट झोपेत होती. परत 5 मिनिटात दुसरा गजर झाला आणि आता मात्र उठायलाच हवं याची जाणीव तिला झाली. खरं म्हणजे तिला अजून झोपावंसं वाटत होतं. पण जर अजून उशीर झाला तर सगळं वेळापत्रकच कोलमडून पडेल. वेळेत ऑफिसलाही जाता येणार नाही आणि विवेकचा टिफिनही बनवता येणार नाही, असा विचार मनात करत ती अंथरुणातून उठली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. तोपर्यंत तिचा नवरा महेश देखील उठला होता. तो सकाळी तोही जमेल तितकी मदत मयुरीला करायचा. घाई गडबडीत मयुरीने चहा घेतला आणि स्वयंपाक बनवायला तिने सुरुवात केली. तोपर्यंत तिकडे महेशने त्याच्या मुलाला विवेकला कडेवर घेऊन त्याच्याशी गोड गोड बोलून झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न तो करत होता. घरातील सर्व कामे नाश्ता करून मयुरी स्वतःचे पटकन आवरून ऑफिसला जाण्यासाठी अक्षरशः पळत सुटले. बस स्टॉपवर बस उभी होती आणि तिच्या ऑफिसची मंडळी एक एक करत बसमध्ये चढत होती. हे पाहून मयुरीने सुटकेचा निश्वास टाकला आणि आपल्या सीटवरती जाऊन बसली. तिने डोळे बंद केले व शांत राहिली. इतक्यात तिला कोणाचा तरी आवाज आला म्हणून तिने डोळे उघडले तर समोर तिच्या ऑफिसमधील काम करणारी ऋतुजा पेढे देत होती. अरे वा, पेढे पण कशाचे आहेत? मी गेल्या काही दिवसांपासून डान्स क्लासला जात आहे, तर त्या परीक्षेत माझा 2रा क्रमांक आला आहे. त्याचेच हे पेढे आहेत. तुम्हाला तर माहिती आहे ना मला डान्सची किती आवड आहे, म्हणूनच मी स्वतःसाठी वेळ काढते, असं बोलत ती पुढे सरकली. खरंच कसं बाई जमतं हिला सर्व कुणास ठाऊक, मयुरीच्या मनात आलं. आणि हिला तर 2 मुलं आहेत, तरी पण घरातील सर्व कामे सांभाळून ऑफिस करून सुद्धा स्वतःचा छंद जोपासते, डान्स क्लासलाही जाते. असा विचार करतच मयुरी आपला मोबाईल ओपन करते तर काही पोस्ट उघडून बघते, वाचते. एका ग्रुपवर एका गरीब शेतकऱ्यांची मुलाखत होती. तो कसा कष्ट करून मेहनतीने गरिबीतून वर आला, त्याने त्याचे दिवस कसे बदलले, अतिशय कष्टाचे आयुष्य असून देखील एक यशस्वी शेतकरी कसा झाला, याविषयी लेख होता आणि तो वाचून मयुरीला अभिमान वाटला. पुढे दुसऱ्या पेजवर एक स्त्री एका कंपनीत CEO होऊन तिने स्वतःला सिद्ध केलं होतं आणि तिची मुले सुद्धा अभ्यासात खूप अतिशय हुशार होती. शिवाय ती स्त्री स्वयंपाकात पण सुगरण होती. ते वाचून मयुरी विचारात पडली. या बायकांना इतकं कसं काय जमतं? नाहीतर आपण फक्त घर आणि नोकरी या पलीकडे काहीच करू शकत नाही. आपण आपलं वेगळं नाव का निर्माण करू शकत नाही? आणि आपला विवेकसुद्धा साधा अभ्यासाला बसायचं म्हटलं की किती बहाणे शोधतो. मग यांची मुले कशी काय शहाण्यासारखे अभ्यास करतात आणि त्यात चांगला क्रमांकसुद्धा मिळवतात? त्या कसं काय जमवून आणतात सर्व कोणास ठाऊक. मयुरीला स्वतःविषयी वाटणाऱ्या न्यूनगंडाने परत आता डोके वर काढले होते. काही वेळातच ऑफिस जवळ आलं. तसं मयुरीने यांत्रिकपणे आपली पर्स उचलली आणि ती आपल्या ऑफिसकडे जाऊ लागली होती. आजपासून एक नवीन मुलगी ऑफिसमध्ये जॉईन झाली होती. योगायोगाने मयुरीच्या शेजारीच तिथं टेबल होतं आणि तेथे गेल्याबरोबर तिने आपली ओळख सर्वांना करून दिली. ती अगदी बिनधास्तपणे बोलत होती, जणू काही ती आधीपासूनच सर्वांना ओळखत आहे. तिच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिचा आज या ऑफिसमधील पहिला दिवस असून सुद्धा अजिबात संकोचपणे तिच्यात नव्हता. तिचे ते वागणे बघून मयुरीला खूप आश्चर्य वाटलं. कसं जमतं या मुलींना? तिला प्रश्न पडला. अजूनही ऑफिसचं काम करता करता मयुरी विचार करतच होती. सगळ्यांना सगळं जमतं. हुशारी, स्मार्टनेस, एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणं, आणि आपल्याला कसं काही काही जमत नाही? हे मल्टीटास्किंग सगळ्या सुपरवुमन आणि आपण मात्र? आता मयुरीला नैराश्य आलं. असाच दिवस निघून गेला. संध्याकाळी सकाळचे 6 वाजले. ऑफिस सुटलं आणि प्रत्येकजण बसकडे धावले. तिला बसने घरी पोहोचेपर्यंत 7 वाजत होते. तोपर्यंत महेशचे विवेकला स्कूल बसपर्यंत पोहोचवणे व घरी परत घेऊन येणे, त्याला जेवायला देणे, त्याला काय हवं नको ते बघणे, सर्व कामाची जबाबदारी तो आनंदाने करायचा. त्याची नाईट शिफ्ट असायची, त्यामुळे त्याला दिवसभर सर्वही काही करता यायचं. मयुरी घरी आल्यावर विवेकचा अभ्यास घ्यायची, पण विवेक मात्र रोज काही ना काहीतरी बहाणे शोधायचा आणि अभ्यासापासून लांब जायचा. मयुरी तिच्या सीटवर बसली. बस सुरू झाली आणि विरंगुळा टाइमपास म्हणून मयुरीने मोबाईल उघडला. तसं बसमधील सर्वजण आपापले मोबाईलमध्ये डोके घालून बसलेच होते.
काम करून कंटाळा आला की मोबाईलचा करमणूक म्हणून सर्वांना हवाहवासं वाटायचं. आज पुन्हा व्हॉट्सअपवरच्या पोस्टने मयुरी नाराज झाली. कारण तिला असं वाटायचं की सर्वजण काही ना काहीतरी रोज आपलं व्हॉट्सअप पोस्ट करतच असतात. पण आपल्याकडे असं कोणतंच वेगळं पण नाही जे आपण आपल्या व्हॉट्सअपवर शेअर केलं जाईल. असा उदास विचार करून तिने मोबाईल बंद केला आणि निवांत बसच्या खिडकीकडे बाहेर बघत राहिली. काही वेळात ती घरी पोचली आणि फ्रेश होऊन तिने विवेकचा अभ्यास घेण्यासाठी गेली. पण नेहमीप्रमाणे आजही विवेक अभ्यास चुकवण्यासाठी बहाणे करू लागला. तेव्हा मयुरी खूप भडकली आणि रागातच तिने विवेकला 2 फटके दिले. आवाज ऐकून महेश देखील धावत आला. त्याने विवेकला सोडवलं आणि बोलला, "मयुरी, काय झालं आहे? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारपूस केली. "मला काय झालं आहे? मी अगदी सर्व ठीक आहे." असं बोलत जेवण बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली. आईचं काहीतरी बिनसले हे विवेकच्या लक्षात आलं. त्यामुळे तो गपचूप अभ्यास करू लागला. रात्री दमून थकून मयुरी बेडरूममध्ये गेली आणि कधी एकदा झोपी जाते असं तिला झालं होतं. समोरच्या आरशामध्ये तिचं प्रतिबिंब तिला दिसत होतं. तिचं वजन बरंच वाढलं होतं. पण पुढच्या क्षणी ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या डोळ्यासमोर त्या सर्व यशस्वी, स्वावलंबी स्त्रिया येऊ लागल्या. अस्वस्थ मन झालेल्या मयुरीला बराच वेळ झाला तरी झोप काही येईना. तिला विचार स्वस्थ झोपू देत नव्हते. म्हणून तिने वजन कमी करण्यासाठी गुगलवर सर्च केलं आणि डाएट चार्ट फॉलो केला. योगा क्लास देखील जॉईन केला. दुसऱ्या दिवसापासून तिचं रुटीन बदललं. तिने बारीक होण्यासाठी डाएटही करायचं ठरवलं. पण डाएटबद्दल महेशला काहीच कळू न देण्याचं ठरवलं. कारण त्याने ते कधीच तिला करू दिलं नसतं. कारण त्याचं मत होतं की उपाशी राहून कोणी बारीक होत नाही, तर शरीर अशक्त होतं. आता इकडे मयुरी दिवसातून एकदाच जेवायची, तेही अगदी मोजकंच. गोड पदार्थ खाणं तिने सोडलं होतं. ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये ती फक्त एकच फळ खायची. असं बरेच महिने तिचं हे रुटीन चालू होतं. पण कोणाला काही माहिती नव्हतं. हळूहळू तिला तिच्या शरीरात शारीरिक बदल दिसू लागले. वजन थोडंफार कमी झालं. त्यामुळे ती खूप खुश होती. पण यामुळे शरीर देखील अशक्त, कमजोर होत आहे हे ती विसरून गेली. काही दिवसातच तिच्यात फरक पडलाय अशा कमेंट्स तिला मिळू लागल्या. त्यामुळे तिला तेव्हा भारी वाटलं. त्या दिवशी तिला चक्कर आल्याचा भास झाला. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे? परत चहा, पोळी, नाश्ता, भाजी, विवेकचा डबा हेच तिचं रुटीन चालू झालं होतं. आजही ती धावत पळत बसपर्यंत पोहोचली आणि आपल्या सीटवर बसली आणि काही वेळाने मोबाईल बघू लागली. नेहमीप्रमाणे पोस्ट, फोटो पाहून मयुरी थोडी हसली आणि स्वतःशीच बोलू लागली, "थांबा थांबा, अजून काही दिवस, मग आमच्याही पोस्ट येतील, पाहाल मग तुम्हीसुद्धा. थोड्याच दिवसात मी पण माझे सडपातळ बांध्यातील फोटो टाकेन. माझ्या बांध्याला कुठलेही कपडे सूट होतील." असा विचार करत ती ऑफिसला गेली. संध्याकाळी घरी परतली आणि फ्रेश होऊन जेवण करत होती. इतक्यात पटकन कसला तरी आवाज आला. म्हणून विवेक व महेश धावतच आले. तर समोर मयुरी चक्कर येऊन पडली होती. तिला पटकन दवाखान्यात दाखल करण्यात आलं. काही वेळाने तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं. तिला कळेच ना की आपण कुठे आहोत. तिची नजर वर गेली तर तेथे सलाईनची बाटली होती. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आहे. पण कधी आले आणि का? तेव्हा मयुरी उठण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा अजिबात बेडवरून उठायचं नाही असं युनिफॉर्ममधील नर्सने सांगितलं आणि डॉक्टरांना बोलवायला ती गेली. महेश प्रेमाने तिची चौकशी करू लागला. "मला काय झालंय?" मयुरीने घाबरलेल्या आवाजात विचारलं. इतक्यात डॉक्टर आले. "काहीही बोलायचं नाही, गप्प पडून राहायचं," डॉक्टरांनी सांगितलं. "सगळं ठीक आहे, पण थोडे दिवस विश्रांतीसाठी येथेच राहावं लागेल. ताई, तब्येतीकडे तुम्ही फारच दुर्लक्ष केलं आहे. तुम्हाला किती अशक्तपणा आला आहे. शरीरात कॅल्शियम, हिमोग्लोबिन फारच कमी आहे. तुमचे वेळेवर उपचार झाले म्हणून, नाहीतर कठीण झालं असतं." त्यानंतर डॉक्टर महेशला बाहेर बोलावून घेऊन गेले. "तुमच्या मिसेसचे इतके कमी हिमोग्लोबिन व कॅल्शियम कमी आहे, त्या वेळेवर जेवण करत नाहीत का?" पण महेशकडे कोणतंच उत्तर नव्हतं. कारण मयुरीच्या डाएटबद्दल तर त्याला काहीच माहिती नव्हतं. विवेकसुद्धा आईला भेटायला आला. त्याला बघून मयुरीच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. दुसऱ्या दिवशी लेडीज डॉक्टर मयुरीसोबत बोलायला आल्या होत्या. त्यांनी खोलवर चौकशी केली.
व डॉक्टरपासून काहीच न लपवण्याचे देखील त्यांनी सांगितलं. मयुरी, तुझी अशी अवस्था कशामुळे झाली आहे? नवऱ्याचा काही त्रास आहे का? नाही नाही, माझा नवरा अतिशय समजूतदार आहे. मयुरी मनात विचार करू लागली. खरं कारण सांगायचं की नाही या विचाराने तिची मनस्थिती द्विधा झाली. पण पुढच्या क्षणी तिने डॉक्टरांना सांगितलं की माझं डाएट चालू आहे. मला बारीक व्हायचं आहे. मला माझे वेगळेपण दाखवायचं आहे. सर्वांकडून कौतुक ऐकून घ्यायचं आहे. अगं पण कशासाठी? नवरा तुला काही बोलतो का? नाही, इतरांसारखं मलाही स्वतःला सिद्ध करायचं होतं. अगं पण कशासाठी? लोकांचे लाईक्स मिळावेत म्हणून? हा अट्टहास करून तू तुझा जीव धोक्यात घालत आहेस. आपल्याला कितीतरी गोष्टी सहजरित्या मिळतात, पण आपण त्यांना गृहीत धरतो. इतका गोड मुलगा, समजूतदार नवरा आहे, नोकरी आहे. ठीक आहे, थोडीफार धावपळ उडते, पण ठीक आहे ना, इतकं तर करावंच लागतं. हो, तसं तर देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. मयुरी देखील आता सहमत झाली होती. तू एक गृहिणी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक नोकरी करणारी सबला स्त्री म्हणून सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहेस. हो नक्कीच, मी माझी सर्व कर्तव्य जबाबदाऱ्या नक्कीच पार पाडते, मयुरी अभिमानाने बोलली. हो ना, मग अशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करायचं का? आणि तू तर आधीच आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेस. मग अजून काय सिद्ध करून दाखवायचं आहे तुला? हो, पण सगळेजण आपापल्या अचिव्हमेंट्स मोबाईलवर टाकत असतात. कोणी छान गाणं म्हणतं, तर कोणी कविता छान करतं. कोणी काही तर कोणी काही. माझ्याकडे असं कुठलंच टॅलेंट नाही, म्हणून मला नैराश्य येतं. मयुरीने आज मनातील सर्व काही कबूल केलं होतं. अगं पण कोणतीही गोष्ट दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कशाला करायची? आपल्याला जे आवडतं, भावतं, जमतं तसंच राहावं आणि तेच करावं. आणि तसं केल्याने त्याने थोडीच कमीपणा येतो. मयुरी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपल्या भावनांचं लगाम आपल्याच हातात असलं पाहिजे. कोणी चांगली कॉम्प्लिमेंट दिली की खुश व्हायचं आणि कोणी टीका केली की दुःखी असं होता कामा नये. दुसऱ्यांच्या मताने आपण आपलं सुख किंवा दुःख का ठरवायचं? पण मला कुठलीच कला येत नाही. त्यांची आवडही नाही. मग मी काय करू? मयुरीने विचारलं. अगं एखादी कला आपल्याला येत नाही किंवा विशेष एखादं काही आपल्याला येत नाही म्हणून माणूस लगेच निरर्थक बनतो का? उलट मला तर तुझं खूप कौतुक वाटतं. एकाच वेळी तू कितीतरी गोष्टी सांभाळतेस. तुला एखादी कोणती तरी गोष्ट आवडली तर त्याच्याकडे छंद म्हणून बघ. पण लोकांसमोर काहीतरी दाखवण्याचा अट्टहास करू नकोस. मयुरी, सर्व काही मनापासून मयुरीला पटलेलं असतं. आता ती हळूहळू अतिशय सकारात्मक विचार करायला लागलेली असते. त्यामुळे ती आनंदी राहते. त्यामुळे तिची तब्येत देखील सुधारणा होत असते. शेवटी तिलाही समजतं की आयुष्य आपलं आहे आणि ते आपल्यासाठी जगायचं. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी दिखावा करण्याची काहीच गरज नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.